चांदोबा रामायण 32वा भाग। 100 योजने अंतर पार केल्यानंतरही हनुमानाला अजिबात थकवा जाणवला नाही। इतकेच काय, त्यांनी वेगाने श्वासही घेतला नाही। त्यामुळे त्यांनी विचार केला, मी अशी कितीही 100 योजने अंतर पार करू शकतो। हा सागर ओलांडणे यात कसले कठीण कार्य। ते गवताळ प्रदेशातून लहान मोठ्या डोंगरांच्या वनांमधून लंकानगरीच्या दिशेने चालू लागले। लंकानगरीच्या भोवती सरळ, पिवळी सावर, खजूर, जंभिरी लिंबू, कुंद, केवड्याची झुडपे, सप्तपर्णी अशा अनेक प्रकारच्या वृक्षांची रांग होती। तेथे सुंदर उद्याने होती। नगराच्या भोवती सुवर्ण प्राकार आणि खंदक होते। कोणीही आत प्रवेश करू नये म्हणून भयानक राक्षस शस्त्रांचा पहारा देत होते। अगणित किल्ले, ध्वजस्तंभ आणि प्रकाशमान घरांनी अतिशय मनोहर दिसणारी लंका नगरी उंचीवर असल्यामुळे खरोखरच देवलोकासारखी भासत होती। लंका नगरी, तिचे संरक्षण आणि राक्षसांचा पहारा पाहून हनुमानाला एक विचार आला। वानर हा सागर ओलांडून या लंकेपर्यंत कसे येतील। 100 योजने सागर ओलांडण्याची क्षमता असलेल्या वानरवीरांमध्ये हनुमानाशिवाय फक्त अंगद, नील आणि सुग्रीव हेच आहेत। बाकीच्यांचे काय होईल। महावीर असूनही राम येथे येऊन या लंकेवर विजय मिळवू शकतील का, अशी शंका हनुमानाच्या मनात आली। सीता मातेचे दर्शन घेतल्यावर या शंकांचा विचार करता येईल, असे ठरवून हनुमानाने लंकेत प्रवेश करण्यासाठी लहान रूप धारण केले। अतिशय लहान शरीर वेगाने हालचाल करू शकत नाही आणि अतिशय मोठे शरीर सर्वांचे लक्ष वेधून घेईल। त्यामुळे सर्वार्थाने अनुकूल अशा मध्यम आकारात शरीर ठेवून ते पुढे निघाले। लंकेत शिरून सीता मातेचा शोध घेण्यासाठी रात्रीची वेळ योग्य असल्याचे त्यांना वाटले। म्हणून सूर्यास्तानंतर त्यांनी मांजर प्रमाणाचे शरीर धारण करून 4 पायांनी एकदम उड्या मारत वानराप्रमाणेच लंकेत प्रवेश केला। लंका नगरी हनुमानाला अद्भुत वाटली। तेथील वाडे, त्यांचे चांदी सोन्याचे खांब, स्फटिक मण्यांची सजावट, जिथे पाहावे तिथे मणी आणि मोत्यांनी केलेली नक्षी दिसत होती। आहा, हे नगर वानर कसे काय जिंकतील, असा विचार हनुमानाने केला। अचानक हनुमानासमोर एक भयानक विक्राळ रूप प्रकट झाले आणि मोठ्या आवाजात ओरडून म्हणाले, कोण आहेस तू। येथे का आलास। खरे सांगितले नाहीस तर तुझे प्राण घेईन। हनुमानाने त्या आकृतीला विचारले, मी माझ्याबद्दल सांगेन, पण तू कोण आहेस। विचित्र डोळ्यांनी या नगरद्वारापाशी काय करत आहेस। त्या आकृतीने सांगितले, मी या लंका नगरीची रक्षिका आहे। मी या नगराचे रक्षण करत आहे। मला जिंकल्याशिवाय तू नगरात पाऊल टाकू शकत नाहीस। नक्कीच तू माझ्या हातून मरशील, असे लंका म्हणाली। काही नाही, हे बुरुज आणि तटबंदी असलेले सुंदर लंका नगर पाहण्याची इच्छा झाली म्हणून आलो। सर्व नगर पाहून जसा आलो तसाच परत जाईन, दुसरे काही करणार नाही, असे हनुमान म्हणाले। ते ऐकून लंकेने हनुमानाला हाताच्या पंजाने जोरात मारले। हनुमानाने एक गर्जना केली आणि आपली डावी मुठ आवळून लंकेला एक प्रहार केला। तिला मारण्याचा उद्देश नसल्यामुळे त्यांनी जास्त शक्ती लावली नाही, पण त्या एका फटक्यानेच लंका हातपाय झाडत जमिनीवर कोसळली। लंकेने हनुमानाला नमस्कार केला आणि म्हणाली, वानरराजा, तू महाबली आहेस। माझ्यावर तुझी शक्ती न दाखवता माझे रक्षण कर। मी हरले आहे। कोणीतरी वानर येऊन मला जिंकेल आणि तेव्हापासून राक्षसांचा विनाश सुरू होईल, असे ब्रह्मदेवाने एकदा सांगितले होते। ती वेळ आता आली आहे। आता राक्षसांचे वाईट होणे अटळ आहे। सीतेचे हरण करून रावणाने सर्व राक्षसांचा नाश ओढवून घेतला आहे। तू नगरात प्रवेश कर आणि तुला हवे तसे कर। सीता मातेचे दर्शनही घे। अशा प्रकारे लंकेला जिंकून हनुमानाने तटावर चढून लंका नगरीत उडी मारली आणि डावा पाय पुढे टाकून नगरात प्रवेश केला। ते राजमार्गावरून जात असताना त्यांना वाद्यांचे आवाज आणि हास्य ऐकू आले। सर्व घरे अतिशय सुंदर रंगांच्या पुष्पमाळांनी आणि चित्रविचित्र रंगांनी सजवलेली होती। मद्य पिलेल्या स्त्रिया तिन्ही स्थायीत मधुर गायन करून गंधर्व स्त्रियांची आठवण करून देत होत्या। राक्षसांच्या घरांत स्त्रिया इकडे तिकडे फिरताना आणि माडीवर चढताना होणारा पैंजणांचा आवाज हनुमानाने ऐकला। काही घरांत मंत्रपठण सुरू होते। एका ठिकाणी राक्षस सेना उतरलेली दिसली। हनुमान जेव्हा रावण आणि इतर प्रमुख राक्षसांच्या किल्ल्यापर्यंत पोहोचले, तेव्हा बरीच रात्र झाली होती। त्याच्या आत सोन्याची घरे आणि मोत्यांनी सजवलेले सुवर्ण तट होते। तिथे भयानक राक्षस पहारा देत होते। कोणालाही कळू न देता हनुमानाने आंतरनगरात प्रवेश केला। प्रत्येक घरात रथ, हत्ती, घोडे आणि सिंहासने होती। जिथे पाहावे तिथे खाऊन पिऊन धुंद अवस्थेत असलेले राक्षस स्त्री, पुरुष त्यांना दिसले। त्यांनी धैर्याने प्रत्येक घर आणि बागेचे निरीक्षण करत प्रहस्त, महापार्शु, कुंभकर्ण, विभीषण, महोदर, विरूपाक्ष, विद्युन्माली, वज्रदष्ट्र, शुक, सारण, इंद्रजित, जंबुमाली, रश्मिकेतू, वज्रकाय, धूम्राक्ष, विद्युद्रूप, विगन, शुकनाण, युद्धोन्मत्त, ध्वजग्रीव, ब्रह्मकर्ण, इंद्रजीव, कराल इत्यादी प्रमुख राक्षसांच्या घरांत शोध घेतला आणि शेवटी रावणाच्या महालात प्रवेश केला। त्या महालाच्या आवारात रंगीबेरंगी घोडे, ऐरावतासारखे हत्ती आणि श्रेष्ठ सुवर्ण अलंकार घातलेले रक्षक दिसले। त्या महालात लतागृह, चित्रशाळा आणि क्रीडागृह वेगळे होते। सर्वत्र मणी चमकत होते। त्या महालात पलंग, आसने आणि पात्रे सर्व सोन्याचीच होती। जिथे पाहावे तिथे पुष्पमाळा, सुगंधित दिवे आणि धूप दिसत होते। विश्वकर्माने निर्मिलेल्या त्या महालापेक्षा सुंदर दुसरे काहीही जगात नव्हते।
तिथेच हनुमानाला पुष्पक विमानही दिसले. अत्यंत अद्भुत पुष्पक विमान सविस्तर पाहून हनुमान रावणाच्या शय्यागृहात गेले. मध्यरात्र उलटली होती. सर्वजण झोपले होते. तिथे हनुमानाला हजारो स्त्रिया दिसल्या. त्यातील अनेक जणी अस्ताव्यस्त झोपल्या होत्या. काहींच्या हातात अजूनही वाद्ये होती. त्यात अनेक सौंदर्यवती होत्या. त्या सर्व रावणाच्या पत्नी होत्या. त्यात ऋषींच्या कन्या, देव गंधर्व कन्या आणि राक्षस कन्या होत्या. पण एकही स्त्री बळजबरीने आणलेली नव्हती. सर्वांचे त्याच्यावर प्रेम होते. रावण एका बाजूला शय्येवर झोपला होता. तो आपल्या काळ्या शरीरावर लाल चंदनाचे उटी लावून सुवर्ण अलंकार असलेले वस्त्र नेसून मंदर पर्वतासारखा दिसत होता. रावणाजवळ गेलेले हनुमान घाबरल्यासारखे मागे सरकले आणि जवळच्या पायऱ्यांवर चढून तिथून रावणाचे निरीक्षण केले. झोपलेल्या स्त्रियांमध्ये सीता माता आहे का हे पाहत असताना त्यांची दृष्टी रावणाजवळच झोपलेल्या मंदोदरीवर पडली. तिला पाहून सीताच असावी असे वाटून हनुमान क्षणभर आनंदी झाले, पण दुसऱ्याच क्षणी शंकेत पडले. रामापासून दुरावलेल्या सीतेला झोप, अन्न, अलंकार आणि मद्य आवडेल का? त्यामुळे ती सीता नसावी असा हनुमानाने निश्चय केला. त्यांना अनेक प्रकारच्या स्त्रिया दिसल्या, पण सीता दिसली नाही. सीता जिवंत असेल तर इतर स्त्रियांच्या मध्ये न राहता इतर कोठेतरी असेल का? सीतेने आत्महत्या केली असेल का, अशी शंका हनुमानाला आली. इतका प्रयत्न करून शेवटी सीतेला न पाहताच परत जावे लागेल का, अशी भीती त्यांना वाटली. हनुमानाने उरलेली सर्व लंका शोधण्याचे ठरवले. थोड्या अंतरावर अनेक घरे होती. काही वाडे तर काही घरांत तळघरे होती. हनुमानाने सर्व घरांत शिरून सर्वत्र सीतेचा शोध घेतला. शेवटी रस्ते, मंडप, ओटे आणि विहिरी सुद्धा शोधल्या. सीता मुळात लंकेपर्यंत आलीच नसावी. रावणाने आणताना वाटेत किंवा सागरात तर पडली नसेल ना, असेही त्यांना वाटले. आपण सीतेला न पाहता परतलो तर राम प्राण सोडतील. रामाचे भाऊ मरतील. सुग्रीव आणि अंगद मरतील. त्यामुळे जोपर्यंत सीता मिळत नाही तोपर्यंत आपण लंका सोडायची नाही. येथेच एखाद्या वनात फळे खाऊन राहावे आणि जर सीता दिसली नाही तर प्रायोपवेश करून प्राण त्यागणेच योग्य आहे, असा हनुमानाने निर्णय घेतला. रात्र संपत आली होती. हनुमानाने तटावरून उडी मारून जेव्हा आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यांना अशोक वाटिका दिसली. तिथेही सीता मातेचा शोध घेता येईल असे त्यांना वाटले. तटावरून पाहिले असता अशोक वाटिकेत अशोक वृक्षांसोबत आंबा, चाफा आणि इतर वृक्ष, दाट वेली आणि अनेक प्रकारचे पक्षी असल्याचे दिसले. हनुमान धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे त्या वृक्षांवरून धावू लागले. त्यांच्या वेगाने वृक्षांची फुले पडू लागली. पक्षी गोंधळ करत उडू लागले. हनुमानाने त्या वृक्षांवरून जाताना पाने आणि फळे पाडून वृक्ष निष्पर्ण केले. वेली अस्ताव्यस्त केल्या. अशोक वाटिकेत अनेक प्रकारच्या सुंदर वास्तू होत्या. कृत्रिम वृक्ष आणि बारवा होत्या. एका ठिकाणी क्रीडा पर्वत होता. त्याच्या भोवती वृक्ष होते. त्यावर दगडांची घरे होती. तिथून एक नदी खाली वाहत होती. त्या नदीच्या लांबवर कमळे दिसली. तिथे शीतल जल असलेले एक कृत्रिम सरोवर होते. त्याला रत्नांच्या पायऱ्या होत्या. वाळूची मोती पसरलेले होते. त्याच्या भोवती सुंदर वृक्ष आणि मोठे वाडे होते. हनुमानाला दाट पाने आणि सोन्याचे ओटे असलेला एक पळस वृक्ष दिसला. त्यांनी काही सुवर्ण वृक्ष आणि त्यांच्यामध्ये असलेला एक अशोक वृक्ष पाहून आश्चर्यचकित झाले. वारा सुटल्यावर तिथे पैंजणांचा आवाज ऐकू आला. ते पळस वृक्षावर चढले आणि विचार करू लागले, ही अशोक वाटिका किती सुंदर आहे. सीता माता येथे रोज नक्कीच येत असणार. त्यांना वनविहार आवडतो. त्यांच्या फिरण्यासाठी हे वन आणि स्नानासाठी हे सरोवर योग्य आहे. रामाची आठवण काढून दुःख करण्यासाठी सुद्धा ही अतिशय योग्य जागा आहे. सीतेसाठी हे वन आणि या वनासाठी सीताच योग्य आहे. ती जिवंत असेल तरी येथे आल्याशिवाय राहणार नाही. मी तिला नक्कीच पाहीन, असे त्यांना वाटले. चांदोबा रामायण 32वा भाग संपन्न. सध्या स्वस्ती.